प्रश्न पहिला. हातापायाला मुंग्या येत असतील तर काय खाल्ले पाहिजे? ए. दूध, बी. चिकन, सी. अंडी, डी. मासे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. अंडी. पुढील प्रश्न. कोणते कंदमूळ खाल्ल्याने हृदयरोग आजार बरा होतो? ए. रताळे, बी. कांदा, सी. सुरण, डी. बटाटा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. रताळे. पुढील प्रश्न. गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. संधिवात, बी. कावीळ, सी. रोगप्रतिकारशक्ती, डी. दमा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. रोगप्रतिकारशक्ती. पुढील प्रश्न. सोलकढी पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. नायटा, सी. डायबिटीज, डी. पोटातील गॅस. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. पोटातील गॅस. पुढील प्रश्न. मेथीच्या भाजीचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. मूळव्याध, बी. मधुमेह, सी. ब्लड प्रेशर, डी. संधिवात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. मधुमेह. पुढील प्रश्न. दही सोबत जिलेबी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. मूतखडा, सी. मधुमेह, डी. कब्ज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. कब्ज. पुढील प्रश्न. कशाचा रस पिल्याने सापाचे विष उतरते? ए. काळी मिरी, बी. लवंग, सी. अद्रक, डी. जिरे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. काळी मिरी. पुढील प्रश्न. दातांना कीड लागली असेल तर त्यावर काय लावल्याने कीड निघून जाते? ए. हळद, बी. मध, सी. लिंबू, डी. पुदिना. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. मध. पुढील प्रश्न. माशाचा कोणता भाग खाल्ल्याने मूतखडा आजार बरा होतो? ए. तोंड, बी. अंडी, सी. डोळे, डी. खवले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. तोंड. पुढील प्रश्न. अंजीरची पाने खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो? ए. मानदुखी, बी. कावीळ, सी. कॅन्सर, डी. नायटा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. कॅन्सर. पुढील प्रश्न. डाळिंबाचा ज्यूस पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. कब्ज, सी. शुगर, डी. मधुमेह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कब्ज. पुढील प्रश्न. कोणते फळ खाल्ल्याने लिव्हर नेहमी निरोगी राहते? ए. केळी, बी. पपई, सी. खरबूज, डी. सफरचंद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. सफरचंद. पुढील प्रश्न. मुळा खाल्ल्याने शरीरातील कोणत्या आजारासाठी चांगले आहे? ए. मानदुखी, बी. शुगर, सी. मूळव्याध, डी. खोकला. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मूळव्याध. पुढील प्रश्न. रोज शेवग्याची पाने खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो? ए. सांधेदुखी, बी. दमा, सी. मूळव्याध, डी. पथरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सांधेदुखी. पुढील प्रश्न. कॅन्सर आजार बरा होण्यासाठी कशाची पाने खाल्ली पाहिजे? ए. पेरू, बी. लिंबू, सी. अंजीर, डी. तुळस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अंजीर. पुढील प्रश्न. टरबूजाच्या बिया खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो? ए. लिव्हर, बी. किडनी, सी. पोटदुखी, डी. सांधेदुखी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किडनी. पुढील प्रश्न. कोणता आजार असलेल्या लोकांनी केळी खाऊ नये? ए. दमा, बी. बीपी, सी. डायबिटीज, डी. कंबरदुखी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दमा. पुढील प्रश्न. पांढरे केस काळे करण्यासाठी काय खाल्ले पाहिजे? ए. पालक, बी. गाजर, सी. कढीपत्ता, डी. लिंबू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कढीपत्ता. पुढील प्रश्न. दरवाजात कशाचे कवच ठेवल्याने घरात साप विंचू शिरत नाहीत? ए. काजू, बी. अंडी, सी. मासा, डी. कारले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अंडी. पुढील प्रश्न. कच्ची पपई खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो? ए. मधुमेह, बी. कॅन्सर, सी. आतड्याचे आजार, डी. मूळव्याध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आतड्याचे आजार. पुढील प्रश्न. जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोठे आहे? ए. पुणे, बी. मुंबई, सी. गोरखपूर, डी. लिव्हरपूल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लिव्हरपूल. पुढील प्रश्न. मकाचे दाणे खाल्ल्याने शरीरातील कोणत्या आजारासाठी फायदेशीर आहे? ए. पाठदुखी, बी. कंबरदुखी, सी. हृदयविकार, डी. ब्लड प्रेशर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हृदयविकार. पुढील प्रश्न. भगवान शंकरांनी कोणत्या राक्षसाचा वध केला होता? ए. हिरण्यकश्यप, बी. तारकासूर, सी. महिषासूर, डी. रावण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तारकासूर. पुढील प्रश्न. कोणत्या नदीचा उगम भगवान शंकरांच्या जटांमधून झाला आहे? ए. गंगा, बी. सरस्वती, सी. यमुना, डी. गोदावरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गंगा. पुढील प्रश्न. भारतातील सर्वात मोठी जनजाती कोणती आहे? ए. गोंड, बी. भिल्ल, सी. संथाल, डी. थारू. याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा. धन्यवाद.